नमस्कार मित्रांनो, आजचा बोलण्याचा मुद्दा म्हणजे की माणूस किती खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकतो हे आज एक मी तुम्हाला उत्तम उदाहरण सांगणार आहे। एक मेजर होती, तर त्यांना काही कारणामुळं लकवा झालेला होता। तर असा विषय आहे की ते लकवा झालेला असल्यामुळे त्यांना उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं। आणि त्यांचे मुलं जे होते ते कोणी नोकरीला होतं, कोणी काही कामधंदे करायचं, ते काही कारणास्तव बाहेर विदेशात फिरायसाठी गेले। आणि त्यांनी त्यांच्या नोकराला सांगितलं की बाबा माझे जे वडील आहेत त्यांना वेळेवर खायला दे, प्यायला दे, त्यांच्या ज्या गोळ्या आहेत ते दे, पूर्ण त्यांची वेळेवर काळजी घे। तर विषय असा झाला की काही त्यानं बघितलं, पूर्ण कामं वगैरे केले त्यांचे, पण काही दिवसांनी असा विषय झाला की त्याचा झाला ॲक्सिडेंट। आणि ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्याची चाबी होती त्याच्यासोबत, कोणती त्या रूमची। तर नंतर मग त्या रूमकडे कोणी आलं नाही, काय नाही, पण ते जे त्यांचे जे वडील होते ते त्या रूममध्येच एका गादीवर पडून, आणि ते जे मेजर होते त्यांना कोणी बघणारं पण नव्हतं आणि त्यांच्याकडे कोणी लक्ष देणारं पण नव्हतं। त्यामुळे त्यांचा जीव हळूहळू त्याच एका गादीवर तरफडून गेला। विचार करा मित्रांनो की एवढा पैसा कमवून त्यांचा फायदा काय झाला। त्यांनी एवढं कमवून त्यांना आखरीला तरफडून त्यांचा जीव जाणं लागला। यामुळे मित्रांनो, पैसा कमवण्यासोबतच आपलं शरीर पण कमवा, आणि शरीर जर निरोगी असेल आखरीपर्यंत तर आपल्याला पैसा असो किंवा नसो याने जास्त काही फरक पडणार नाही। पण तुमच्याजवळ लाखो रुपये, करोडो रुपये, पण तुम्हाला उठताच येत नाही, तुम्हाला बसताच येत नाही, तुम्हाला लकवा झाला नाही, तर मग तुम्हाला एखादी बिमारी झाली, तर त्या पैशाचा काय फायदा। तुमच्याजवळ करोडो रुपये जरी असले आणि तुमचा मृत्यू जर या प्रकारे जर झाला तर तुमचा जगून काहीच फायदा नाही। आणि त्यांचे जे मुलं होते ते जेव्हा विदेशातून फिरून आले त्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला तर बघतात का त्यांची बॉडी सडून फक्त सापळाच राहिलेला होता। विचार करा मित्रांनो, त्यांच्या मुलांवर काय बीतली असेल, आणि ज्या ते मेजरचा जीव गेला त्याचा जीव काय म्हणत असेल। तर यामुळे मित्रांनो, पैशासोबत शरीर पण कमवा। जय हिंद। जर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा। धन्यवाद।